नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या BA भाग 3च्या अभ्यासक्रमामध्ये अ, आंतरजालावरील मराठी जे आहे त्या संदर्भात चर्चा करत होतो आणि जी विविध संकेतस्थळं आहेत ज्यात आपल्याला मराठीविषयीचं कार्य काय चाललेलं आहे ते समजतं. त्यात महाराष्ट्र साहित्य परिषद, विश्वकोश मंडळ याही प्रमुख संस्था काम करताना दिसतात. त्यानंतर जे जे मराठीसाठी, मराठी भाषा आणि साहित्यासाठी कामकाज करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संकेतस्थळांच्या विषयी आपण आज माहिती घेऊया. तर त्यातली पहिली संस्था आहे ती साहित्य अकादमी. या साहित्य अकादमीमार्फतही ज्या भारतातल्या विविध भाषा त्यामध्ये निर्माण होणारं जे साहित्य आहे या संदर्भानं काम केलं जातं. तर मराठी भाषेतील जी इतर संकेतस्थळं असा आपला मुद्दा आहे. जी संकेतस्थळांची संख्या आता आपण पाहायला गेलं तर खूप वाढताना दिसते. मराठी भाषेमध्ये सर्व विद्यापीठांना आपले संकेतस्थळ सुरू करण्याचं शासनाचेच आदेश आहेत. त्यामुळं बहुतांश विद्यापीठांनी आपली संकेतस्थळं ही सुरू केलेली आहेत. त्याखेरीज साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट पब्लिशर्स असोसिएशन आहे, ही प्रकाशन स्थळं आहेत. अनेक प्रकाशन संस्था ज्या आहेत त्यांचे पण संकेतस्थळं सुरू झालेले आहेत. काही वैयक्तिक स्वरूपात साहित्यिकांनीही आपली संकेतस्थळं सुरू केलेली आहेत. तर जे भारतातील साहित्य प्रकाशनासंदर्भात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये साहित्य अकादमी एक आहे आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांचं जे काम आहे त्यांचं जे योगदान आहे ते महत्त्वाचं आहे. तर साहित्य अकादमी ही जी संस्था आहे ती ब्रिटिश काळात म्हणजे ब्रिटिश सरकारनं 1944च्या दरम्यान म्हणजे ब्रिटिशांच्या काळात असा एक विचार पुढे आला की साहित्य अकादमी सारखी एक संस्था भारतात म्हणजे देश पातळीवर स्थापन करावी आणि त्यावेळेला रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेमार्फत नॅशनल कल्चरल ट्रस्ट स्थापन करण्यात आला आणि तिथे हा प्रस्ताव 1944ला तयार केला गेला. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनं या प्रस्तावाचा स्वतंत्र विचार केला आणि त्या संदर्भात लोकांची मतं जाणून घेतली. त्यानंतर नॅशनल अकादमी ऑफ व्हिज्युअल आर्ट्स, नॅशनल अकादमी ऑफ डान्स, ड्रामा अँड म्युझिक, अकॅडमी ऑफ लेटर्स या संस्था स्थापन करण्याचं निश्चित केलं आणि त्यातलीच अकॅडमी ऑफ लेटर्स म्हणजे साहित्य अकादमी ही अखिल भारतीय पातळीवरील साहित्य सेवा करणारी एक महत्त्वाची संस्था स्थापन झाली. म्हणजे तिचं ज्या संस्थेच्या निर्मितीचा प्रस्ताव ब्रिटिशांच्या काळात केला गेला तो प्रस्ताव आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारनं अशा काही संस्था स्थापन करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये नॅशनल स्कूल ऑफ म्हणजे अकादमी ऑफ डान्स, ड्रामा, म्युझिक आणि लेटर्स यासाठी स्वतंत्र असे अकादमी स्थापन करायचा प्रयत्न झाला आणि त्याच्यात अकॅडमी ऑफ लेटर्स म्हणजे साहित्य अकादमीची स्थापना झाली. ती एक भारत सरकारनं म्हणजे स्वतंत्र भारतातली साहित्य अकादमी ही स्थापन झालेली संस्था. 1954मध्ये ही संस्था स्थापन झाली, लक्षात ठेवायचं. 1954मध्ये ही संस्था स्थापन झाली. यामध्ये आता ही अखिल भारतीय स्तरावरती काम करणारी संस्था आहे. त्यामुळं भारतीय साहित्याचा दर्जा उंचावणं. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय संविधानानं
काही भाषांना राजभाषांचा दर्जा दिला आणि त्यामध्ये प्रशासकीय किंवा जो व्यवहार चालेल तो लिखित व्यवहार जो म्हणू आपण त्याला एक बळ मिळालं. म्हणजे वर्तमानपत्र वगैरे प्रत्येक प्रांताची त्या त्या भाषेत येऊ लागली. तर तसं साहित्य पण येऊ लागलं आणि मग या अशा विविध साहित्य भारतीय पातळीवरती विविध भाषातनं जे साहित्य येतं त्याचा दर्जा, त्याचबरोबर साहित्य संस्कृतीची देवघेव अखिल भारतीय स्तरावरती करणारी ही संस्था काम करू लागली. ही संस्था जरी शासकीय असली म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतली तरी ती स्वायत्तपणे काम करते. आज भारतातल्या ज्या घटनेनं 24 भाषांना मान्यता दिली त्या प्रमुख 24 भाषातील साहित्य जतन आणि संवर्धन करण्याचं काम ही संस्था करते. आपण लक्षात घ्या, भारतात आता ज्या संविधानानं मान्य केलेल्या भाषा आहेत, प्रमुख भाषांचा दर्जा म्हणून दिला त्या 24 आहेत. आणि या संस्थेमार्फत मग विविध भाषातील साहित्यासाठी पुरस्कार, शिष्यवृत्त्या म्हणजे अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्त्या, अनुदान, प्रकाशने, साहित्यविषयक कार्यक्रम, कार्यशाळा, प्रदर्शनं यांचं आयोजन केलं जातं. जसं आपण अखिल भारतीय साहित्य संमेलनात पुस्तकांचं प्रदर्शन भरवतो तसं साहित्य अकादमीसुद्धा देश पातळीवरती पुस्तकांचं प्रदर्शन भरवत असतं. तर त्यातनं मग आपल्याला म्हणजे वाचक जो आहे रसिक त्याला वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकांचा परिचयही होतो. विविध नियतकालिके, दर्जेदार साहित्य, विश्वकोश, शब्दकोश, चरित्र, आत्मचरित्र यांचं प्रकाशन ही संस्था करताना दिसते. आपण आपल्याही मराठीच्या अनेक पुस्तकांची प्रकाशनं ही साहित्य अकादमीनं केलेली आहेत. अकादमीतर्फे अलीकडच्या काळापर्यंत जवळजवळ 6000वर पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. त्याचबरोबर लेखकांच्या भेटी, संवाद, मुलाखती, कवी म्हणजे हे जे सगळं जे कार्य होतं साहित्य संदर्भात त्या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन युवा साहित्यिक, बाल साहित्य यांच्या संदर्भातही काम ही संस्था करते. ज्या 24 भाषांनी साहित्य निर्माण होतं त्यातल्या लेखकांसाठी साहित्य कृतींसाठी पुरस्कार ही दिले जातात. त्याचबरोबर घटनेत नसलेल्या म्हणजे या 24 भाषा घटनेने मान्य केलेत पण नसलेल्या अन्य भाषांच्या विकासासाठीही ही संस्था कार्य करते आणि त्यात जे मान्यवर काम करतात त्यांचाही सन्मान करते. अभिजात साहित्य कृतींनाही पुरस्कार देण्यात येतात. साहित्य अकादमीनं अनुवादासाठी बेंगलोर, अहमदाबाद, कोलकाता आणि दिल्ली येथे केंद्रे स्थापन केलेली आहेत. म्हणजे भाषा केंद्र स्थापन केलेत. विविध भाषातले तज्ज्ञ तिथं येऊन अभ्यास करतात आणि त्या भाषेतलं पुस्तक किंवा ग्रंथ हा इतर भाषांमध्ये अनुवादित केला जातो. तर अनुवादाचं क्षेत्र हे आजच्या काळातलं सगळ्यात आपल्याला अर्थार्जन मिळवून देणारं साहित्याच्या किंवा भाषेच्या संदर्भातलं महत्त्वाचं क्षेत्र आहे. आपल्यालाही एकापेक्षा अधिक भाषा आल्या तर आपण इथे खूप मोठं काम करू शकतो आणि ती गरज आहे. फक्त आपण मराठी, हिंदी, इंग्रजी एवढ्यापुरतं मर्यादित न राहता इतरही भाषा, बहुभाषिकता ही काळाची गरज आज होताना आपल्याला दिसते आहे. आणि ज्याला अनेक भाषा येतात त्याला जग जवळ करता येतं, हेही महत्त्वाची गोष्ट आहे. तर साहित्य अकादमीनं अर्वाचीन साहित्यासाठी दिल्ली इथं केंद्र स्थापन केलं आहे. आदिवासी आणि बोलीभाषा संवर्धनासाठी नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी शिलाँग इथं केंद्र स्थापन केलेलं आहे.
साहित्य अकादमीचे मुख्यालय जे आहे ते दिल्लीला आहे, हे लक्षात ठेवा. साहित्य अकादमीचे मुख्यालय दिल्लीत आहे. साहित्य अकादमीकडं आज म्हणजे मोठं ग्रंथालय उपलब्ध आहे. 2 लाखापेक्षा अधिक पुस्तकं तिथं आहेत. हे ग्रंथालय संगणकीकृत करण्यात आले आहे. विशेष मासिकांचे अंक या ग्रंथालयात जतन करण्यात आले आहेत. पुस्तक परीक्षणं, बातम्यांचा संग्रह करण्यात आला. याखेरीज विभागीय केंद्रातही संग्रहालय निर्माण करण्यात आली आहेत. जी बेंगलोर, अहमदाबाद, कलकत्ता, दिल्ली ही जी भारताची मुख्य शहरं आहेत, त्या ठिकाणी साहित्य अकादमीची केंद्र उपलब्ध म्हणजे स्थापन झालेले आहेत आणि तिथेही ग्रंथालय उपलब्ध आहेत. पुस्तक परीक्षण, बातम्यांचा संग्रह तिथे करण्यात आला आहे. याखेरीज विभागीय केंद्रातही ग्रंथालय निर्माण करण्यात आले आहेत. साहित्य अकादमी अध्ययन वृत्ती म्हणजे शिष्यवृत्त्या वगैरे आहेत. मानद अध्ययनवृत्ती, प्रेमचंद अध्ययनवृत्ती, आनंद कुमार स्वामी अध्ययनवृत्ती प्रदान करते. साहित्य अकादमीचे पुरस्कार दिले जातात. भाषा सन्मान पुरस्कार दिला जातो. अनुवाद पुरस्कार दिले जातात. बाल साहित्य पुरस्कार दिले जातात. कुमार साहित्य पुरस्कार दिले जातात. तर असे आपण बघतो युवा लेखकांसाठी पुरस्कार दिले जातात. आपण मागे पाहिले की आपल्याच सांगली जिल्ह्यातले नवनाथ गोरे जतचे त्यांच्या फेससाठी या आत्मकथनपर कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा लेखक पुरस्कार मिळाला. अलीकडे आपले विद्यापीठातलेच किरण गुरव यांना मिळाला. तर अनुवाद, कथा, कादंबऱ्या, कविता या अशा विविध प्रकारातल्या साहित्य कृतींना साहित्य अकादमी दरवर्षी पुरस्कार देत असते आणि हा एक मानाचा पुरस्कार आहे. त्या लेखकाचा तो मोठा सन्मान होताना दिसतो. तर अशा साहित्य अकादमीची जी माहिती आहे ती आपल्याला HTTP साहित्य अकादमी गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपणही काही लेखन करत असलो, आपल्याकडे जे भारतीय साहित्य आहे त्याचंही अनुवाद साहित्य अकादमी करत असतं. त्यांच्याकडनं काही नियतकालिकं प्रकाशित होत असतात. तर यामध्ये आपण आपल्या मराठीतलं अनुवाद काही लेखकांनी केलेले इतर भाषातले तिथं पाहायला मिळतात. काही इतर भाषेतले अनुवाद मराठी लेखकांनी केलेले आपल्याला वाचायला मिळतात. तर अशी भाषेसंदर्भात आणि साहित्याच्या विकासासंदर्भात, संवर्धनासंदर्भात, ते जतन करण्यासंदर्भात काम करणारी देश पातळीवरली साहित्य अकादमी ही एक महत्त्वाची संस्था आहे. आपण पाहिले की ही संस्था 1954 मध्ये स्थापन झाली आणि हिचं मुख्य कार्यालय दिल्ली इथं आहे आणि विभागीय कार्यालय बेंगलोर, अहमदाबाद, कलकत्ता आणि दिल्ली इथं दिसतात. तर ही जी चर्चा आपली आहे ही अशीच चालू राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.